ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र आणि या घडीची एक मोठी बातमी ती म्हणजे नवाब मलिक यांच्या संदर्भात पीएमएल कोर्टात जो युक्तिवाद सुरू होता तो युक्तिवाद आता संपलेला आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद झाला। ईडीचे वकील आणि नवाब मलिकांचे वकील अखेर 2.5 तासांच्या नंतर हा युक्तिवाद संपलेला आहे आणि याच युक्तिवादाच्या बद्दल सगळ्यांची नजर आहे ती आता न्यायालयाच्या निर्णयाकडे। आणि तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, 2.5 तासांचा जोरदार असा युक्तिवाद, कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, काय याबद्दलची माहिती आहे? विलास, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, मात्र रिमांड 14 दिवसांचा असावा असा अनिल सिंग ईडीचे जे वकील आहेत त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आपल्याला नवाब मलिकांचे वकील या ठिकाणी अमित देसाई विरोध करताना पाहायला मिळतात। रिमांड कॉपी या ठिकाणी नवाब मलिकांच्या वकिलांनी जेव्हा वाचली त्यामधले प्रामुख्याने 3 मुद्दे त्यांना या ठिकाणी आढळले। त्यामध्ये जो पहिला मुद्दा होता की दाऊद संदर्भामध्ये नवाब मलिकांचं जे नाव जोडण्यात आलं होतं ते त्यांनी खोडून काढलं की यामध्ये दाऊद संदर्भात कुठलंही नाव जोडू नये। त्याचप्रमाणे 20 वर्षांपूर्वी झालेला हा व्यवहार असेल तर हा 20 वर्षांनंतर हा व्यवहार पुन्हा एकदा उकरून काय काढण्यात आलेला आहे। नवाब मलिकांची 40 वर्षाची जी राजकीय कारकिर्दी आहे ती तपश्चर्या, राजकीय तपश्चर्या या ठिकाणी ईडीने एका दिवसात भस्मसात केली। कारण की ईडीने जेव्हा नवाब मलिकांना ताब्यात घेतलं तेव्हा नवाब मलिकांना ताब्यात घेत असताना जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यांना नोटीस देण्याची, समन्स देण्याची, तशी कोणत्याही प्रकारची ना नोटीस दिली ना समन्स दिलं। त्याचप्रमाणे ईडीने नवाब मलिकांच्या घरी यापूर्वी देखील छापेमारी केली होती, मात्र ईडीला या संदर्भामध्ये कुठलंच आढळून आलेलं नाहीये। त्यामुळे ईडी नेमकं नवाब मलिकांना का अटक करते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी नवाब मलिकांकडून करण्यात आला। नवाब मलिकांच्या स्वातंत्र्यावरती घाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नवाब मलिकांची 14 दिवसाची तुम्हाला रिमांड का हवाय असा देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। तर दुसरीकडे या ठिकाणी ईडीच्या जे वकील आहेत अनिल सिंग यांच्याकडून या ठिकाणी कोर्टामध्ये जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला। ह्या युक्तिवादातले काही मुद्दे मी प्रेक्षकांना जे महत्त्वाचे मुद्दे ते सांगू इच्छितो। ह्या युक्तिवादातला जो पहिला मुद्दा होता की जी मुनिरा यांच्याकडून प्रॉपर्टी हसीना पारकर यांनी घेतली होती ती प्रॉपर्टी हसीना पारकर यांनी घेत असताना मूळ मालकाला याचा कोणताही लाभ झाला नव्हता। हसीना पारकर यांनी त्यांचे जे सहकारी सलीम पटेल यांना जेव्हा ही प्रॉपर्टी दिली तेव्हा या ठिकाणी प्रॉपर्टी देत असताना त्या ठिकाणी लिहून दिलं होतं की ही प्रॉपर्टी तुम्ही विकता कामा नये। मात्र सलीम पटेल यांनी या ठिकाणी हसीना पारकर यांना विश्वासात न घेता ही प्रॉपर्टी थेट विकण्यात आली। ही प्रॉपर्टी विकत असताना त्या प्रॉपर्टीची मूळ किंमत 3,30,00,000 रुपये होती, मात्र ही प्रॉपर्टी फक्त 50 लाखांमध्ये विकण्यात आली। आणि यामधलं अंडरवर्ल्ड कनेक्शन जे समोर येताना पाहायला मिळते त्या अंडरवर्ल्ड कनेक्शन मधून हसीना पारकर यांच्याकडून दाऊद यांना पैसे पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संदर्भातले जे इनपुट्स आणखी जे शोधायचे आहेत ईडीला यासाठी ईडीने 14 दिवसांची कोठडीची मागणी केलेली आहे, मात्र अद्यापही न्यायालयाने या संदर्भातला निकाल दिलेला नाहीये। ठीक आहे, अगदी काही मिनिटात त्याच्याबद्दलचा निकाल येऊ शकतो। न्यायालय याच्याबद्दल नेमकं काय म्हणतात त्याचे अपडेट्स घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ। पण आता या सगळ्याबद्दल संजय राऊत यांनी एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये संजय राऊत काय म्हणतात आपण जाणून घेऊया। नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर संजय राऊतांचं हे ट्विट, महाविकास आघाडीशी समोरासमोर लढता येत नाही, पाठीमागून अफजल खान वार सुरू आहेत, अशा प्रकारची टीका केली। चालू द्या, एक मंत्री कपट करून आत टाकला असं आनंदाचे भरते आले। नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय। लढत राहू आणि जिंकू, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, हेच हिंदुत्व आहे, जय महाराष्ट्र असं म्हणत संजय राऊत यांनी ईडीच्या विरोधात जोरदार हल्ला चढवलाय। भाजपच्या विरोधात नाव न घेता हल्ला चढवलाय। दरम्यान आज जवळपास 2.5 तास न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद झाला। काय घडलं न्यायालयामध्ये आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया। न्यायालयामध्ये घडलं, अनिल सिंग हे ईडीचे वकील त्यांनी बाजू मांडताना सांगितलं 3 फेब्रुवारीला दाऊद विरोधात एफआयआर दाखल झाला। दाऊदचा दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग मध्ये हात आहे, दाऊदची बहीण कारभार सांभाळायची हे सुद्धा ईडीनं न्यायालयाच्या समोर निदर्शनास आणून दिलं। सलीम पटेलनं मालमत्ता विकली ही बाब समोर आणली। अनिल सिंग असेही म्हणाले की कुर्ल्यातली संपत्ती ही डी गँगशी संबंधित आहे, दाऊदशी संबंधित आहे। मालमत्ता मलिकांच्या संबंधित कंपनीकडे आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। हसीना पारकरनं मालमत्ता हस्तांतरित केलेली आहे, त्यामुळे डी कंपनीचा थेट संबंध आहे, हे ईडीनं आज सांगितलं न्यायालयात। नवाब मलिकांना मालमत्ता हस्तांतरित ही करण्यात आली हसीना पारकर कडून असंही
अनिल सिंग यांनी सांगितलं. मालमत्तेची लिंक जी किंमत आहे ती 3,03,00,000 होती जेव्हा हा व्यवहार झाला. पण 50 लाख रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली गेली असा आरोप ईडीनं लावलेला आहे. आणि या आरोपांच्या बद्दल आता कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असेल. न्यायालयात हे सगळं सुरू आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये न्यायालयाचा निर्णय येईल. तो निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण या घडीला आणखीन मोठी राजकीय बातमी ती म्हणजे संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेमध्ये भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सुद्धा आव्हान दिलेलं आहे आणि सांगितलंय की त्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. थेट आपण उदयकडे जातोय. उदय, संजय राऊत यांची अतिशय आक्रमक भूमिका आणि आवाहन सुद्धा राजीनामा घेऊ नका. याचा अर्थ शिवसेनेची सुद्धा हीच भूमिका असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं एकमत आहे का की नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही? अगदी बरोबर विलास. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जे ट्विट केलेले आहे ते ट्विट शिवसेनेची भूमिका अधोरेखित करणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे कोणतेही ट्विट करत असतील तर त्यामागे निश्चितच एक खूप मोठा रणनीतीचा भाग असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील त्यांची चर्चा झाली असेल आणि त्या चर्चेनंतरच त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारं ट्विट जे आहे ते जाहीर केलेलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप घेतला जाऊ नये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच नवाब मलिक यांच्या पाठीशी आता शिवसेना देखील भक्कमपणे उभी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार हे स्वतः आता वर्षा निवासस्थानी आहेत. त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडी एकजूट होऊन या संपूर्ण संकटाचा सामना करेल असं एकूण चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमकं काय निर्णय घेत आहेत, काय रणनीतीचा पुढचा भाग ठरवत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जर का महाविकास आघाडीने एकजूटपणे नवाब मलिक यांच्या पाठीशी राहायचं ठरवलं, त्यांचा राजीनामा न घेण्याचं ठरवलं तर निश्चितपणे एक खूप मोठा कायदेशीर पेच प्रसंग जो आहे तो देखील निर्माण होऊ शकतो. कारण कुठल्याही लोकप्रतिनिधी जे आहे त्यांना 48 तासाच्या आतमध्ये राजीनामा द्यावा लागतो. जर का त्यांना अटक दाखवली असेल तर मात्र हा राजकीय बळी असल्याचं कारण पुढे सांगून जर का त्या संदर्भात कुठलाही राजीनामा घेणार नसेल महाविकास आघाडी तर निश्चितच महाविकास आघाडीला देखील त्यांची भूमिका जी आहे ती समोर येऊन स्पष्ट करावी लागेल. मात्र सध्या तरी संजय राऊत शिवसेना नेते यांनी ज्या प्रकारे ट्विट केले ते ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं करणार आहे, त्यांच्या पाठीशी ठामपणे पाठिंबा दर्शवणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे एकजूट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जे ट्विट केले ते ट्विट शिवसेनेची भूमिका असल्याचं स्पष्टपणे सांगितलं जात आहे. पण आणखी या ट्विटमधली जी भाषा आहे ती भाषा हे स्पष्टपणे दर्शवतीये की शिवसेना ही अतिशय आक्रमक होणार आहे पुढच्या काळात. कारण ते असं म्हणतायत नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये हे सांगत असतानाच त्यांनी कंस आणि रावण सुद्धा मारले गेले आणि अफजल खानासारखं पाठीतून वार करण्याचा हा प्रयत्न आहे, समोरासमोर तुम्ही लढू शकत नाही असं म्हणत भाजपच्या विरोधात सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली दिसतेय या ट्विटमध्ये. अगदी बरोबर आहे. शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून ज्या काही शिवसेनेच्या पत्रकार परिषदा सुरू आहे त्यावरून एक स्पष्ट झालं होतं की शिवसेना आता शिवसेना स्टाईलने जे काही अंगावर येईल त्यांना शिंगावर घेण्याचं जी काही शिवसेनेची एक स्टाईल असते त्या स्टाईलनुसार आता शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ज्या प्रकारे आता अटक करण्यात आलेली आहे ईडीकडनं, त्यानंतर आता शिवसेना देखील बाया सरसावून पुढे आलेली आहे की आम्ही देखील पुढे मागे नाही आहोत. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये भले आम्हाला रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तरी देखील शिवसेना जी आहे ती रस्त्यावरती उतरेल असा जे संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे जे भाजपकडनं सातत्यानं टार्गेटवर रडारवरती असलेले पक्ष आहेत त्यांनी जर का अशी कणखरपणे भूमिका घेतली असेल तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या रस्त्यांवरती येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सत्ता संघर्ष अधिक तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये कोण बाजी मारतंय हे पाहावं लागणार आहे. कारण मिनी असेंब्ली ठरणारी जी काय महानगरपालिकाच्या निवडणूक आहेत त्या काही दिवसांमध्येच होणार आहेत. नक्कीच. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही तुमच्याकडे येत राहू कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक सध्या वर्षा निवासस्थानी सुरू आहे त्यांच्या उपस्थितीत त्या बैठकीतले अपडेट्स आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. पण आता संजय राऊत यांनी जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा भाजपचं नाव न घेता थेट हल्ला चढवलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी या घडीची ब्रेकिंग न्यूज, ईडी विरोधात महाविकास आघाडी आता आक्रमक झालेली आहे. या आक्रमक पवित्र्यानुसार महाविकास आघाडीचे नेते उद्या
सकाळी आंदोलन करणार आहे। हा हल्लाबोल असेल, सकाळी 10 वाजता हे आंदोलन असेल। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपच्या विरोधात मंत्रालयाजवळ गांधी पुतळ्याच्या जवळ गांधीगिरीच्या माध्यमातून ईडीच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याचं कळतंय। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विनोद, इरादे स्पष्ट होत आहेत, महाविकास आघाडी सरकार सुद्धा आता थेट रस्त्यावरच्या लढाईला तयार दिसतंय। नक्की, कारण ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ईडीची चौकशी करत असल्याचा आरोप सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत आहे। ज्या राज्यांमध्ये सरकार नाही त्या राज्यांमध्ये खास करून ईडीची कारवाई केली जाते असं जरी बोललं असेल, परंतु आता यावेळेस महाविकास आघाडी सरकारने सरकारच्या ईडीच्या विरोधात ताल ठोकण्याचं तयारी केली आहे आणि त्यासाठी उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर खास करून एक महामोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहे, आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आंदोलन महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होणार आहे आणि मंत्रालयाच्या बाजूला जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्याच्या समोर महाविकास आघाडी नेत्यांचं मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि ईडीच्या विरोधात तो आंदोलन असणार आहे। आणि ज्याप्रमाणे नवाब मलिक यांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे, त्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आपला निषेध या ठिकाणी दर्शवणार आहेत। एकंदरीत आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांचे सरकार आहेत आणि त्या 3ही पक्षांचे जे नेते वरिष्ठ नेते आहेत ते महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर येऊन आपला निदर्शन करणार आहेत आणि ईडीची जी कारवाई आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येणार आहे। धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यामधला जो संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरू होता तो संघर्ष पुढच्या काळात अधिक टोकदार होणार यात कुठलीही शंका नाहीये। पण कोर्टातून नेमका काय निर्णय येतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे। त्याचे प्रत्येक अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।